जय प्रभू श्री विश्वकर्मा। नमस्कार मित्रांनो, मी आवी सुतार उर्फ अविनाश चंद्रकांत सांगळे तुम्हा सर्वांचं सुतारवाड्यामध्ये हार्दिक स्वागत करतो। आज अत्यंत पवित्र दिन आहे 17 सप्टेंबर। आज मी तुमच्याशी अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे। मित्रांनो, 17 सप्टेंबर बद्दल अनेक जणांच्या मनात शंका असतात। त्या शंकांची उत्तरं तुम्हाला ह्या व्हिडिओमधून मिळणार आहेत। फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। सर्वात पहिला प्रश्न असा विचारला जातो की विश्वकर्मा जयंती वर्षातून दोनदा का साजरी केली जाते? तर मित्रांनो, ऍक्च्युअली विश्वकर्मा जयंती साजरी केली जात नाही। का बरं? कारण जयंती म्हणजे काय? जयंती म्हणजे जन्माचा उत्सव। मग जन्म कुणाचा होतो? जन्म होतो मानवाचा, पशूंचा आणि पक्ष्यांचा। पण विश्वकर्मा मानव आहेत का? नाही, ते आहेत भगवान, ते आहेत परमेश्वर। मग परमेश्वराला जन्मही नसतो आणि मृत्यूही नसतो। मग जयंती देखील नाही आणि पुण्यतिथी देखील नाही। मग काय? तर विश्वकर्माचा आपण करत असतो प्रकट दिन साजरा। तो प्रकट दिन केव्हा असतो? तो असतो माघ शुक्ल त्रयोदशी। कधी असतो? माघ शुक्ल त्रयोदशी, साधारणतः फेब्रुवारीच्या आसपास तो असतो। मग तुम्हाला असा प्रश्न पडेल परत, मग 17 सप्टेंबर काय आहे? प्रकट दिन तर फेब्रुवारीमध्ये असतो, मग 17 सप्टेंबरला आपण काय साजरं करतो? तर 17 सप्टेंबरला आपण विश्वकर्मा पूजन दिन साजरा करतो। बरं, मग विश्वकर्माची पूजा 17 सप्टेंबरला का केली जाते? त्यामागे कारण असं आहे, विश्वकर्माला आहेत एकूण 3 मुले। एक आहे रिद्धी, दुसरी सिद्धी आणि तिसरी संज्ञा। जसं की तुम्हाला माहित आहे, रिद्धी आणि सिद्धी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या पत्नी आहेत आणि संज्ञा ही भगवान सूर्यदेव यांची पत्नी आहे। आता होतं असं की सूर्यदेव जेव्हा सिंह राशीमधून कन्या राशीमध्ये प्रवेश करतात तेव्हा तारीख असते 17 सप्टेंबर आणि दरवर्षी ही फिक्स तारीख असते 17 सप्टेंबर। म्हणून आपण सूर्यदेवतांच्या सासुरया बुवाचा मान म्हणून विश्वकर्माची पूजा करत असतो। आता काही लोक म्हणतील ही अंधश्रद्धा आहे, भाकड कथा आहे। तर बघा, मी हे जे सगळं सांगतोय ते हिंदू धार्मिक मान्यतेनुसार सांगतोय। आता ज्यांना धर्मच मान्य नसेल त्यांनी कृपया माझा व्हिडिओ फारसा मनावर घेऊ नये। तुमच्या भावना दुखावल्यास त्याला मी जबाबदार असणार नाही। हे धार्मिक मान्यता आहे सर्व। तर बघा, विश्वकर्माची कन्या संज्ञा, तिचे पती सूर्यदेव ते सिंह राशीमधून कन्या राशीमध्ये प्रवेश करतात, म्हणून आपण विश्वकर्मा भगवान यांची पूजा करतो। तर मग पुन्हा प्रश्न असा उपस्थित होतो की मग इंग्रजी कॅलेंडरनुसार का हिंदू सण हे सर्व हिंदू तिथीनुसार साजरे केले जातात किंवा मराठी तिथीनुसार साजरे केले जातात? बरोबर आहे। मग 17 सप्टेंबर इथे इंग्रजी कॅलेंडरनुसारची तारीख आहे, त्या दिवशी हिंदू सण का? त्यामागचं एक रिझन आहे, त्यामागे ऍस्ट्रॉनॉमिकल रिझन आहे, खगोलीय कारण आहे। हे बघा, वर्ष हे 2 प्रकारचे असतात, एक चंद्र वर्ष आणि एक सौर वर्ष। आपले सण हे आपण चंद्राच्या कलेनुसार साजरे करत असतो, बरोबर आहे। चंद्र हा 2 ते 2.5 दिवसांनी आपली राशी बदलत असतो आणि सूर्यदेवता साधारणतः 1 महिन्याने आपली राशी बदलतात। ऍक्च्युअली ते दिवस भिन्न भिन्न असतात, कधी 44 दिवस, कधी 18 दिवस। पण एक कन्व्हिनियन्ससाठी आपण 30 दिवसांचे 12 टप्पे केलेले आहेत। 12 गुणिले 30 बरोबर 360, साधारणतः 365 किंवा 366 दिवसांचे एक वर्ष असतं। तर मग सूर्यदेवताच का? त्याचं कारण आहे, अरे विश्वकर्मा भगवान यांची कन्या जर सूर्यदेवाला दिली असेल तर सूर्याच्याच कलेनुसार आपण सगळं बघणार ना, चंद्राचा तिथे काय संबंध? आणि म्हणून आपण ते इंग्रजी कॅलेंडरनुसार साजरं करतो। तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते, ती फिरते 360 डिग्रीमधून, 360 अंशाच्या कोनामधून। ती फिरत असताना ती 12 राशी ओलांडते। आता ऍक्च्युअली सूर्य एका जागेवर आहे आणि पृथ्वी त्याभोवती फिरते, पण आपण पृथ्वीवर असल्यामुळे आपल्याला पृथ्वी फिरताना दिसत नाही। पृथ्वीची परिवलन आणि परिभ्रमण गती या दोन्ही आपल्याला दिसत नाहीत। परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरणे आणि परिभ्रमण म्हणजे सूर्याभोवती फिरणे, या दोनही गती आपल्याला जाणवत नाहीत। आपल्याला जाणवतो सूर्य फिरतोय। म्हणून सूर्य जेव्हा सिंह राशीतून कन्या राशीमध्ये जातो म्हणजे सूर्यदेवता, तेव्हा आपण विश्वकर्माचं पूजन करतो। आता ही झाली त्यामागची कन्सेप्ट। आता पुढे 17 सप्टेंबरला काय करावं म्हणजे आपल्याला जास्त पुण्य लागेल? तर सगळ्यात आधी विश्वकर्माची पूजा आपल्याला करावी लागणार आहे। विवाह दिशु यज्ञेषु ग्रह राम विधायके सर्व कर्मसु संपूज्यो विश्वकर्मा इति श्रुतम। सर्व श्रुतींनी देखील सांगितले आहे की कुठलंही पुण्यकर्म असो त्याआधी विश्वकर्माची पूजा केली गेली पाहिजे। बरं, मग पुण्यकर्म काय करायचं आहे? पुण्यकर्म आपल्याला करायचं आहे दान। कसलंही दान असो, अन्नदान असो, वस्त्रदान असो, द्रव्यदान असो, रक्तदान असो, नेत्रदान असो किंवा विद्यादान असो। दानामध्ये सर्वात श्रेष्ठ विद्यादान समजलं जातं। तुम्ही इतरांना ज्ञान द्या। हे जे मी तुम्हाला काही सांगतोय 17 सप्टेंबर बद्दल, हे देखील जरी तुम्ही कुणाला सांगितलं ते देखील पुण्याचं काम आहे। पण यासाठी शुभ मुहूर्त कोणता आहे? सकाळी 6:15 ते दुपारी 12:15 पर्यंत शुभ मुहूर्त आहे। त्यातल्या त्यात अतिशुभ मुहूर्त सकाळी 6:15 ते 8:15 पर्यंत आहे। पण मित्रांनो,
म्हणतात ना, जब जागो तब सवेरा. तुम्ही दिवसभर कधीही पुण्यकर्म करा किंवा वर्षभर कधीही करा, पुण्यकर्म कधी वाया जात नसतं. ते कधी ना कधी आपल्या कामा येत असतं. तुम्ही एका हाताने द्या, परमेश्वर तुम्हाला 100 हाताने दिल्याशिवाय राहत नाही. जाता जाता एवढंच सांगतो मित्रांनो, आपला विश्वकर्मीय समाज हा साधारणतः 5 जातींचा मिळून बनला आहे असं आपण समजतो. 5 जाती एकत्र यायलाच पाहिजे. किंबहुना मी म्हणतो, भारतवर्षातील सर्वांनी जाती व्यवस्था विसरून, जातीभेद संपून एक भारतीय म्हणून, एक हिंदू म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे. परंतु ती खूप पुढची गोष्ट राहिली. सध्याच्या काळामध्ये सुतार समाजामध्ये किती पोटजाती आहेत. पोटजाती असाव्यात असू नयेत या वादात मला पडायचं नाहीये, पण आपण किती भेदभाव पाळतो. मी अमुक सुतार, मी तमुक सुतार. माझं असं म्हणणं आहे, सर्वांनी हिंदू सुतार म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे. सुतार या नावाखाली आपण एकत्र यायला पाहिजे. पोटजातींचे सर्व भेद आपण विसरले पाहिजे. आणि जर आपण सुतार म्हणून एकत्र आलो तरच भविष्यामध्ये आपण विश्वकर्मीय म्हणून एकत्र येऊ, तरच त्यानंतरच्या भविष्यामध्ये आपण हिंदू म्हणून एकत्र येऊ आणि परिणामी एक भारतीय म्हणून आपण एकत्र येऊ. सुरुवात आपल्या घरापासून आपण केली पाहिजे. तर या 17 सप्टेंबरला आपण असा संकल्प करूयात की विश्वकर्मीय बांधव, मग तो कुठल्याही जातीचा असो, त्याची पोटजात काहीही असो, तो माझा बांधव आहे हे मनाशी आपण पक्क केलं पाहिजे आणि पुढे आपल्या आयुष्यामध्ये वाटचाल केली पाहिजे. जर व्हिडिओ आवडला असेल तर सर्व आपल्या बांधवांपर्यंत तुम्ही पोहोचवायचं काम करायचं आहे. तेवढं जरी केलं तरी खूप मला मोलाची मदत होईल. जय प्रभू श्री विश्वकर्मा. जय राजर्षी संत भोजलिंग महाराज.